आज मौली या शहरामध्ये खूप भव्य असं सेवक संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। त्या निमित्तानं हवन कार्य घडविण्यात आले आणि त्या हवन कार्यानंतर रॅलीचं आयोजन झालं आणि आज चर्चा बैठकीला सुरुवात केलेली आहे। या चर्चा बैठकीचे विषय आहे 4 तत्व 3 शब्द 5 नियम सेवकाच्या जीवनावर आलेले अनुभव या विषयावर आधारित आहे। तरी मी थोडक्यात मार्गदर्शन करीत आहे। मार्गदर्शन करताना माझ्याकडून काही चूक होत असल्यास स्वयं भगवान बाबा हनुमानजी तसेच महान त्यागी बाबा जुंदेवजी उपस्थित सेवक सेविका बांधव मला क्षमा करण्याची मी सगळ्यांना विनंती करतो आणि आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करीत आहे। तर आज खूप आनंदाचा दिवस आहे। या पौर्णिमेला एक संघटित होऊन एकाचे प्रतीक दाखवून एक खूप मोठ्या आनंदानं हा एक मानव जनजागृतीवर एक सेवक संमेलन घडविण्याचा प्रसंग आणलं। असेच प्रसंग प्रत्येक गावामध्ये झाले पाहिजे अशी आमची सुद्धा इच्छा आहे। आणि हे जे आपण कार्यक्रम घडवतो सेवक संमेलन हे आपण मौज म्हणून करत नाही किंवा आपला मोठेपणा म्हणून करत नाही। हा सेवक संमेलन घडवण्याचा उद्देश आहे जनजागृती करणं। ह्या गावातील अडोस पडोस लोकांना आपल्या मार्गाबद्दल माहिती देणं की आपला मार्ग काय आहे, आपण संघटित कसे झालो, आपण आपल्यावर असलेले दुःख कसे दूर केले आणि हा मार्गच आहे। गोर गरीब दुःखी दारिद्र्य लोकांचं जीवन सुखी करणं हाच या मार्गाचा उद्देश आहे। बंद कर त्याला। हा मार्गाचा उद्देश स्वार्थ नाही। एक त्याला बंद कर। हा पकड। आणि आता आपले जुंदेव बाबा होते, थोड्यावर तू पकड मग मी पकडतो। खूप मोठे महान व्यक्ती होते। त्यांनी परमेश्वराला दिलेल्या वचनाचं जेव्हा महान त्यागी बाबा जुंदेवजींना भगवंताची प्राप्ती केली, प्राप्ती केल्याच्या नंतर परमेश्वराने सांगितलं, हे मानव भले तूने मुझे प्राप्त किया लेकिन तू मानव मैं भगवान और मानव ये बेईमान है, मैं कदापि उसके ऊपर विश्वास नहीं करता। आज वक्त है करके तू मुझे आज वक्त है करके तू मुझे मान रहा है, कल वक्त निकल जाएगा तू भूल जाएगा। आणि खरोखरच आहे, मानवासारखं बेईमान प्राणी या जगात कोणी नाही, मी पाहिलाय। आज हे जे लोक आहे, मी एकदा आमच्या मार्गातले लोक सुद्धा खोटे बोलायला बसतात आहे। आमच्या जुंदेव बाबांना निष्काम सेवा केली, निस्वार्थ सेवा केली आणि हे जुने मार्गदर्शक सांगितले की जुंदेव बाबांना साध्या सेवकाजवळून कधी पाणी पिलं नाही, परंतु या लोकांना का केली, स्वतःच्या आत्म्यावर हात देऊन विचारा, यांनी निष्काम सेवा केली नाही, निस्वार्थ सेवा केली नाही। आज जुंदेव बाबांना अनेक प्रकारचे उदाहरण सांगितले यांना की मी या परमेश्वरी माध्यमातून काय केलं, शब्दाची किती किंमत आहे, शब्द म्हणजे परमेश्वर आहे आणि परमेश्वराला दिलेल्या शब्दाचं पालन करायचं। आज हे लोक जुंदेव बाबाला परमेश्वरासारखे मानत होतो, आम्ही मानतो, परंतु खरोखरच या जुंदेव बाबाच्या शब्दाची किंमत केली का?
यांनी निष्काम सेवा केली का? निस्वार्थ सेवा केली का? त्यांनी जुमदेव बाबाच्या परिश्रमातून घडलेल्या एक एक संस्था तुझे ठेवल्या का? पहिले याचं उत्तर देऊन टाकावं. आणि जर हे केलं नसेल तर त्यांनी कुठंतरी पाप केलं. पाप. स्वाभिमान पाहिजे आपल्या जुमदेव बाबावर, स्वाभिमान पाहिजे आपल्या भगवंतावर. आता हे स्वाभिमान मिळवलंच नाही आहे ना, तर स्वाभिमान घडवणार कुठून आहे? आम्ही स्वाभिमान मिळवलं. आम्ही बाबा जुमदेवजीची किंमत केली, बाबा जुमदेवजीच्या शब्दाची किंमत केली. आजही आम्ही साध्या सेवकाकडून कधी वर्गणी घेतली नाही किंवा 1 रुपया सुद्धा घेतला नाही. बाबा जुमदेवजींना एवढ्या मोठ्या मानव मंदिर तयार केलं, संस्था तयार केल्या, कोणत्याही मान्यवराकडून पैसे घेतले नाही. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून, त्यांच्या विचारावर विचार ठेवून आजपर्यंत आपणही कोणत्या मान्यवराकडून 1 रुपया घेतला नाही. आज या लोकांनी आपल्या छातीवर हात ठेवून सांगावं की यांनी पैसा घेतला का नाही घेतला. आज जर बरोबर राहिले असते, यांनी जर जुमदेव बाबाच्या विचारांना समोर ठेवून काम केलं होतं, तर आज पवनीतल्या लोकांना माझ्यापर्यंत येण्याची गरज पडली. अरे पडली असते का? कुठंतरी बैमानी होती. यांना शिक्षण बरोबर मिळालं नाही किंवा हे स्वतःही काही शिकू शकले नाही. आज मुलाला काही वाटत नाही, त्यांना हेच माहित नाही मी जीवनात केली सर्व पूजा जुने विचार बंद केले. मी मरीन किंवा जगीन, जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच मानीन असे मी सत्य वचन देतो. तरी पण आजही हे जुने लोक लोखंडाची पूजा करतील, बैलाची पूजा करतील. आजही मृत्यू झालेल्या लोकांची पूजा करता येत नाही हे जुमदेव बाबांना मरू सांगितलं. तरी पण हे आजही त्या जुन्या विचारानं चालून राहिलेले आहेत. यांनी पहिले आपला विचार करून टाकायला पाहिजे. जर हे सत्यानं वागलं असतं, जुमदेव बाबांना आज गोरगरीब दुःखी दारिद्र्य लोकांसाठी संस्था तयार केल्या होत्या. यांनी गोर गरीब दुःखी दारिद्र्य लोकांच्या संस्थासाठी म्हणजे तिथंही भ्रष्टाचार, म्हणून एकही संस्था टिकू शकली. आणि यांनी काय केलं? पदाचा दुरुपयोग केला. आणि काय होणार आहे? अरे एक माझ्यासारखा व्यक्ती साधारण, मी नागपूरला वाडीलाच राहतो ना, 28/2/98 ला जेव्हा मी प्राप्ती गेली तेव्हा कितीतरी लोक माझ्यावर टीका करायचे. अरे म्हणलं टीका करल्याने काय होते? हजारो सेवकाचं संमेलन घ्या, तिथं मी येतो. आजही त्यांची हिंमत नाही आहे, कारण का त्यांनी तसे कर्म करून ठेवले आहे. आमच्या जुमदेव बाबांना आम्हाला हे सांगितलं, जिथं सत्य नाही तिथं परमेश्वर नाही, जिथं सत्य आहे तिथंच बसा. या तारखेपासून आम्हाला या भ्रष्टाचार माहीत झालं. आज सांगायचे आपल्याला की जुमदेव बाबाच्या काळात मानव मंदिरामध्ये कोणी चप्पल घालून जात नव्हतं. आज जुमदेव बाबाच्या नंतर तिथं लोकांनी आता हे साहेब संचालक मंडळावर होतेच, त्याचं विवाह मंडळ बनवून टाकला. तिथं लोक लग्न लावायचे, दारू प्यायचे, तिथंच बाटला फेकायचे. आता यांना माहित आहे, हे मला नाही माहित. अरे आपलं मानव मंदिर म्हणजे भगवंताचं स्थान आहे ना, आणि त्याच्या स्थानामध्ये अशा प्रकारे जर चालू आहे तर आपण तिथं जाऊ का? अरे जाऊ का? ज्याला आपल्या भगवंतावर ठाम विश्वास आहे, ज्याला जुमदेव बाबाच्या विचारावर ठाम विश्वास आहे, तो कधी असत्या जवळ बसणार. पण काय कुठंतरी मोहमायामध्ये फसलाय माणूस. आम्ही ज्या तारखेपासून आम्हाला माहित झालं, आम्ही बोललो होतो त्यांना
की हे सगळे धंदे बंद करा. नाही ऐकले, आम्हाला शेवटी वेगळंच चूल मांडावं लागलं. आपल्या मार्गात सांगितल्या जाते, जेव्हा तुम्ही मार्गात जाता तेव्हा आपल्याला सांगितलं जाते तुझा बापही तुझ्या घरी दारू पिऊन चालणार. आज काय होत आहे त्याची पर्वा केली का या लोकांनी? की आपल्या नजरेसामने आपल्या भगवंताचं, आपल्या जिमदेव बाबाच्या विचाराचं अपमान होऊन राहिलं आणि हे लोक तिथं जाऊन नमस्कार करायचे. जिमदेव बाबाचे विचार कसे होते? या मार्गात येणारा जो व्यक्ती आहे तो दुःखी आणि दारिद्र्य आहे, त्याचे दुःख तर आपण परमेश्वराच्या माध्यमातून दूर केलं, पण त्याची दारिद्र्य कशी, परिस्थिती कशी दूर होईल याच्यासाठी त्यांनी ह्या संस्था तयार केल्या. त्यांना काही गरज होती का? परंतु नाही, मानव सेवा हीच खरी भगवंताची सेवा आहे. कोणाचं दुःख दर्द पाहणं, त्याच्याविषयी आपुलकी निर्माण करणं हे साधारण माणसाचं काम नाही आहे. याच्यामध्ये मोह माया आहे ना, तो करू शकत नाही. जो लालची माणूस आहे तो करू शकत नाही. आणि यांना मी आता कोणत्या भाषेत बोलू? या माणसाला या जिमदेव बाबाविषयी स्वाभिमान असतं, त्या भगवंताविषयी स्वाभिमान असतं, तर आज हे त्यापासून दूर राहिले असते. आम्ही जसं दूर आहोत. आज आम्ही पाहिलं की जे संचालक आता इथं संचालन करून राहिले आहेत ते त्या मानव मंदिरामध्ये राहून शिकलेले आहेत. काय भेटलं त्यांना? काय भेटलं? ते शिकू शकलेही नाही. अरे एक साधा समजत नाही की मी जीवनात केलेली सर्व पूजा आज भगवंतानं, आज मी या शब्दामुळे कुटुंबात वेगवेगळा वचन घेऊन टाकलाय. याचं कारण काय होतं? की बायको का करते, माणूस का करते, का करते याचा कोणाला माहित राहते का? म्हणून त्या परमेश्वरानं सुद्धा वेगवेगळा वचन घेऊन टाकलं. याची कधी यांना गवाहीच नाही. आणि हे माईकवर खोटे बोलतात. मी एकदा कामठीला गेलो होतो, कामठीला, आणि तिथं मंडळाचा कार्यक्रम मला त्या घरवाल्यानं बनवलं होतं. आणि मी जेव्हा बोलायला बसलो तर तो म्हणे तुम्ही असं नको बोला म्हणे. म्हणलं काहून? बदनामी होते म्हणे मंडळाची. तर म्हणलं असं करणं सोडून दे. अरे खरं आहे का कुठं? खरं. बाईमानी बंद कर ना तू. म्हणजे तो मला असं म्हणत होता या माईकवर खोटं बोल, चांगलं बोल. तर हे लोक जे आहे हे बैमानीची संकट आहे. आपण बैमान नाही आहो ना. आजही आपण सांगतो, आज साहेब 30 वर्ष झाले यांना मार्गात, पण दवा आणि दुवाच आहे. कारण का एवढे सेवक या मंडळात टिमकीतून आले, हे दवा आणि दुवापासूनच चालू आहे यांचं. हमखास सांगतो मी तुम्हाला. परंतु आपल्याजवळ जेवढे सेवक आले ते दवा दुवा बंद करूनच आले. अरे आले का नाही आले? हो. येतपर्यंत मी कार्यच देत नाही. त्याने कळलं पाहिजे की आपला भगवान काय आहे. आज 15-15 वर्ष, 16-16 वर्ष बिना औषध, बिना विष, बिना बामनं लोकांना जगवलं. स्वाभिमान आहे मला माझ्या भगवंतावर, स्वाभिमान आहे माझ्या जिमदेव बाबावर. मला मी जिमदेव बाबाचं मान खाली घालायची गरज येऊ दिली नाही. कोणत्या साध्या सेवकाजवळून पैसा घेतला नाही. कोणता मान्यवर म्हणणार नाही की बरगेजीनं पान खाल्लं. मग मला स्वाभिमान नाही आहे का? अरे आहे का नाही? आता ज्यानं केलंच नाही त्याला स्वाभिमान कोणतं राहील? स्वाभिमान त्याच माणसाला राहते की जो पहिला नंबर मारते. साला पहिला नंबरचा आहे.
आज आपण आम्ही पाहिलं, मी मानतो जुमदेव बाबांना स्टार्टिंग पासून हे लोक सांगायचे की जुमदेव बाबांना तर कधी दवा दुवा बंद नव्हती गेली, आणि हे सत्य आहे. पण मला मी जेव्हा या 28/2/98 ला या भगवंताची प्राप्ती केल्यानंतर मला कळलं, आणि मी एक भगवंताजवळ शब्द ठेवून दिला आणि त्याच्यासाठी कार्य केले की भगवान बाबा हनुमानजी, आम्ही गरीब माणसं तुझ्या सेवेत आलो, 36 कोटी देवता सोडून तुझ्या मार्गात आलो, आणि थोड्या थोड्या गोष्टीसाठी जर आम्ही औषध करत बसलो तर आमचं दारिद्र्य परिस्थिती काही वर येणार, दूर होणार नाही आणि वर येणार नाही आमचं जीवन. म्हणून त्यांच्याकडून परमेश्वराचे कार्य करून त्यांच्याकडून शब्दाची सोडवणूक केली की माझ्या तीर्थाला, रक्षेला, ज्योतीच्या तेला आणि शब्दाला औषधी म्हणून लाभ झाला पाहिजे. आता या लोकांना मजाक वाटते, कधी केलंच नाही जीवनात, कधी कोणासाठी काही करू शकले नाही. तेच तर बँका बुंका होता तर आपापले माणसं भरले, पैसे घेऊ माणसं लावले. इतकी बैमारी केल्यानंतरही लोक आजही खरं बोलायला तयार नाही की आपण कुठंतरी चुकलो. आज एवढं काही डुबल्यानंतर आता त्या पोरानं सांगितलं ना की सगळं मी एवढं शिक्षण घेतलं, एकावर एक संकट येऊन राहिले, इतक्या देवाची पूजा केली, उपास केले, हे केले, परंतु त्याच्या लक्षात काय आलं की आपण मार्ग घेतलं पाहिजे. अनायसे त्याचं लग्न होऊन जावं तरी काही दिवस त्यानं नाही ऐकलं, आणि जेव्हा संकट पडलं तेव्हा त्याला या मार्गात आपल्याकडे याव. आता काय होते, बेशरम माणसं कधीच दुरुस्त नाही. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणे, तो मरून जाईल पण सारं. आता काय म्हणावं या लोकांना, अरे शरम वाटायला पाहिजे. 70 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण नागपूर सारख्या ठिकाणी स्वतःच्या जागेत भवन बांधू शकलो नाही, आणि चारही बाजूने पैसा जमा केला, चारही बाजूनं. अरे आपण तर बिलकुल नाही. आपण असे कर्म केले का? अरे घेतले का कोणाने त्याजवळून? कोणताही मान्यवर म्हणणार नाही. त्याच्यासाठी हिंमत लागते बोलाले सगळं. एखाद्या जेवढून जरी घेतलं ना तर तो या माईक वर येऊन मला झोडपल्याशिवाय ठेवणार नाही. म्हणून हे लोक त्यांना म्हणतच नाही. अरे आता चुनाव झाले असतील तर याच्यातलेच काही लोकांनी पैसा घेतला, या पवनीच घेतलं असं कदाचित. आणि या जमान्यात नकट्याने नाक मोठं राहते बरं. नकटा कधी मागं हटत नाही, तो नाकानं आणखी सामोर जाते. हा, नकट्याची किंमतच किती राहणार, कटला आहे ना, याचा विचार तर करा. आमच्याजवळ जेव्हा उमेदवार याचे पैसे द्यायची गोष्ट, अरे बाबा तू हारला गेला तर तुझ्या पापाच्या वाटेकरी कायले होईल, मी मला पैसे नको देऊ. उद्या रडसी हारल्यावर घरी जाऊन पण त्याचा पाप माझ्या होईल. आणि हे लोक त्यांच्या मागे धावते. आमचे जुमदेव बाबा सांगायचे, अरे मोठा तर काही करू शकते पण माझा गरीबही काहीतरी करू शकते, हे जुमदेव बाबाने दाखवून द्यायचं होतं. म्हणून त्यांनी कोणत्याही संस्था तयार करताना कोणत्याही मोठ्या व्यक्तीचे, मान्यवरांचे पैसे घेतले नाही. लेख आहे त्यांचा, त्यांनी अभ्यासच कुठं केला. पाण्यातला मासा झोप घेई कैसा जावे त्याच्या वंशी देवाकडे. तुम्हाला पुस्तकीचं देऊन टाकला जुमदेव बाबांना, त्याचा कधी खोलून पाहिला की काय केल्यानं काय होते.
आता म्हणाले असं नाही भगवत प्राप्ती करिता, असा नाही ना निष्काम कर्म साधण्याकरिता म्हणाले लागतं का? सकाळी उठलं सकाळची विनंती म्हणलं, संध्याकाळ झाली संध्याकाळची प्रार्थना म्हणलं, पण त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ कधी काढून पाहिला? काय अर्थ काढलं? आज एक क्षुल्लक सांगितलं जुमदेव बाबा, चोरी करने वाले से चोरी करते हुए देखने वाला ज्यादा गुन्हेगार है. काय साहेब असं म्हणलं ना, आहे का नाही? मग मंडळात एवढ्या चोऱ्या होत होते, एवढा भ्रष्टाचार होत होता, आपण तरी पण गुन्हेगार आपण यावं का? याच्या म्हणण्यानुसार जुमदेव बाबाच्या, माझ्या नाही. काय केलं आपण? पद मोठा नाही ना, ज्याले आपण भगवान मानतो, ज्याले आपण जुमदेव बाबाची किंमत करायची इच्छा मानतो, तो पद आले कोण खाते? साथी मिला घाती तो अकेला भला. आपण एकटं राहून काम केलं, आपण हे पाहिलं नाही की हा काय तो काय आहे. आजही म्हणतो मी, जो चांगलं नाही तो आपलं नाही. मी म्हणतो का नाही कार्यक्रमात? अरे हो का नाही? मुकाट्यासारखं नाही बसत, हे गद्या गोड्याचं काम नाही आहे. हे गधे घोडे मुकाट्याने जाऊन बसायचे पहिले, ते विचारत नव्हते का हो जुमदेव बाबानं निष्काम सेवा केली तुम्ही कोण पैसे मागता, असं म्हणणारा पैदा नाही झाला होता. हा पहिला माणूस आहे. म्हणून याच्या शब्दाची किंमत नाही आहे. माझ्या शब्दाची किती किंमत आहे आज त्या पोराने सांगून दाखवलं ना. असे काही उदाहरण आहे माझ्याजवळ. त्यांना आत्ताच सांगितलं, कधी तो मार्गदर्शक माझ्या घरापर्यंत सुद्धा आला नाही. दुःख काय होते यांनी कधी पाहिलं का? आणि काहून आले हे तरी समजते का? आज आपण रात्रंदिवस हे होतो, रात्रंदिवस या तुमच्या जीवनासाठी आणि स्वतःच्या निर्धारासाठी 12 महिने 3.25 3:30 उठतो. उन्हाळा हिवाळा पावसाळा आणि तुमच्या लोकांच्या संपर्कात आहोत. मी तुमच्याशी प्रेम संबंध कायम ठेवले आहे, प्रेम संबंध कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. नाही तर मी झोपू शकतो, मला हे सगळेच दिलं ते भगवंतांना, पण मी झोपू शकत नाही. कारण त्यानं जे मला दिलं ते चांगल्या कामासाठी दिलं, आपल्यासाठी खर्च करायला नाही दिले. आपलं काहीतरी बनवासाठी नाही, कोणाचं भविष्यही बनवासाठी दिलं. म्हणून आमच्या याच्यात म्हणत होते जीव, प्रपंच साधते हुए परमार्थ करे. आम्ही स्वतःचा प्रपंच साधून दुसऱ्याचाही प्रपंच साधवण्याचं काम हे आपल्या भविष्यामध्ये या जीवनामध्ये करत आहोत. कोणी म्हणा की बाळगेजीनं कधी साथ दिला नाही, कोणी म्हणा बिमारीमध्ये कधी लावलं नाही. लहान लहान मुलांच्या कितीतरी त्यांचे मालिश हे ते दुनिया यायनं कधी हात लावून पाहिलं. पण एक गोष्ट आहे, जो करते ना त्याच्यात मांग अंधार राहते. आता कितीतरी लोक आहेत जुने, मानकर साहेब झाले, आपले बेंदेवार साहेब झाले, कितीतरी लोक आहेत. काय शिकलं? हप्तेवारी चर्चा बैठक, पंधरवाडी चर्चा बैठक, हे चर्चा बैठक ते. आम्ही तर कधी चर्चा बैठक घेतच नाही. हेच एक आमची मोठी चर्चा बैठक आहे. याच्यातून जे शिकलं ते शिकलं.
नाही तर रोज किती शिकवा ना. मी मास्तर नाही, मी तुमच्यातलाच एक माणूस आहो, तुमच्यातलाच एक सेवक आहो. तुम्हाला जवळ घेऊन सगळं शिकवलं. आता तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करत नसाल त्याचा मी दोषी नाही. आणि भरपूर काही आहे शिकण्याला. आता काय आम्ही पाहत आलो की मानव हे बैमान आहे. आणि शेवटी असं वाटतं की एवढा परिश्रम करून अर्थ काय आहे, काय अर्थ आहे. ज्याच्याजवळ काही नव्हतं त्याला आपण अनापाण्याने लावलं, त्याचे घरदार झाले, सगळं झालं, ऐश आरामानं जीवन जगून राहिलं. त्याला तर काही गोडी पाहिजे परमेश्वराची. आता त्याला गोडी वाटत नसेल का, त्याला जबरदस्तीनं मर्या बैलाले तुतारी टुचू टुचू का त्याला विचारायला माणूस टाकत आहे. अरे आपल्याला माहिती आहे हा मेला बैल आहे, हा उठणार आहे का नाही. मग त्याला तुताऱ्याच नाही मारायचं ना, म्हणणं पाडले अशा तुताऱ्या मारून पाप करायचं नाही. म्हणून आले जागा. तुम्हाला आम्ही म्हणतो ना, खुल्या तोंडानं म्हणतो, या जगात आपल्यासारखा माणूस कोणताही साधू संत नाही, कोणताही साधू संत नाही की जो इतका जागत असेल किंवा तुमची निष्काम भावनेनं सेवा करत असेल किंवा रोज तुमच्यावर फोनावर बोलत असेल. अरे आज लोक काय जाणारे रोग आला, मग बकरी बिमार पडली, गाय बिमार पडली, मध जनून नाही राहिली, बाई काय काय फोन आहे. या लोकांनी कधी हे फोन ऐकलेच नाही, कारण काही झालं तर दवाई. आता त्या दिवशी एका पोराले फक्त 3च माश्या चावल्या. आहे का रे बालपांड्याचं पोरग? अबे बालपांड्याचं पोरग आलाय का फायदा होतो? 5-7 माश्या चेहऱ्याने चावलं, चेहरा सुजून गेला. कंपनी 7 माश्या म्हणजे काही मोठी गोष्ट नाही. घरी आलं इतकं त्रास झाला, पूर्ण सुजून मुठ्ठी बांधून टाकल्या. आता त्या माशाशी मुठ्ठी बांधल्याशी का संबंध आला? अरे माशा चावलेला माणूस मुठ्ठी बांधते का? पण नाही, इतकी हालत खराब झाली, तुरंत फोन केला मला. तेवढ्याच रात्री घेऊन आले माझ्याजवळ. तेव्हा त्याला माफी मागायला लावली, तेल लावलं, दुसऱ्या दिवशी सुजन उतरले, कार्य दिले माफीचे. अरे खरं आहे नाही का? लोकर तर म्हणत नाही आग्याच्या माश्या. अरे आपण लोकरगिरी करतच नाही. लोकर आहे आपल्या मार्गात, म्हणजे जमतच नाही. पैसे मागतात, बहुत चांगला माणूस आहे, एका शब्दावर याचे विचारा. आणि जो माझ्या शब्दाची किंमत करते, मी त्याच्यासोबत बैमानी नाही करत. हा जो किंमत करत नाही, आता ज्याचं किती करून किंमत करत नाही, त्याची माझ्याजवळ किंमत नाही. जो चांगला नाही तो आपला नाही, चाहे तो माझ्या घरचा गाऊन नको होतो. मी मरणं पसंत करतो, वाकणं पसंत नाही करत, झुकणं पसंत नाही करत. नाही जमलं कलंक नाही लावायचं. काय फक्त जुमदेव बाबाच्या नावाला हे करायचं? एवढं मोठं सेवा बिचाऱ्यानं वाटून दिली. त्यानं मरू सांगितलं, इस मार्ग में चाहे नर हो या नारी हो, मेरे भगवान के दिए हुए तत्व शब्द नियम से चलता है तो दुखी और दारिद्री नहीं रह सकता. परंतु तो चालते का? कितीतरी वेळ. अरे आम्ही काय दुःख पाहिले, किती भयानक भयानक दुःख पाहिले. रात्री बेरात्री आम्ही आमच्याजवळ लोक यायचे,
2-2, 3-3 वाजता यायचे. हे कधी जाऊन पाहिलं का कोणाच्या घरी? आता या पवनीचा तो पोरगा 2 एप्रिलला त्याचा ऍक्सिडेंट झाला होता, मेडिकल मध्ये भरती केला. 3 एप्रिलचा कार्यक्रम होता. 2 एप्रिलला दिवसभर फोन चालले माझ्याजवळ, साहेब साहेब आता जर नाही आले तुम्ही, डॉक्टर म्हणत आहे म्हणे का आता डोळ्यापासून नाही कापला तर उद्या मांडी कापावा. दिवसभर 2 एप्रिलचे कार्यक्रम निपटवून रात्री 11 वाजता मेडिकलला गेलो मी. ज्यावर म्हणा एखाद्या रात्री 11 वाजता, आणि फक्त नेलं का माझ्या भगवंताचं ज्योतीचं तेल. डॉक्टर नाही तर सुया टोचा काही टोचा त्याच्या पायात जीव नाही. तेल नेऊन लावलं आणि त्याला सांगितलं मला रात्री बऱ्याच सांग काय होते. रात्री 2 वाजता त्याचा कोणाला साहेब अंगार फुगवून राहिली म्हणे पायाची. मला आला जीव. आता तुमची किंमतच कुठं आहे हो भगवंताजवळ? किंमत त्याचीच राहील जो तन मनातून काय सगळं जनसेवा करते, ज्याला जनतेविषयी काहीतरी आदर आहे, ज्याला जनतेविषयी स्वाभिमान आहे. आपण एक मार्गदर्शक म्हणून, एक जनप्रतिनिधी म्हणून तो किती प्रकारे आपली सेवा करते हे परमेश्वराला दिसते ना. परमेश्वराचे डोळे लागले नाही तो सदैव. आज जर हा पोरगा त्या दिवशी मी रात्री गेलो नसतो तर हा पोरगा वाचला नसता. माझ्या भगवंतावर विश्वास आहे. मी त्याचं कुठेतरी चांगलं करत आहो म्हणून माझ्या भगवंतानं माझ्या शब्दाला किंमत दिली आहे. आज हा पोरगा वाचला नसतं तर याचं लग्न झालं नसतं, याचं लग्न झालं नसतं तर पोरग बारं नसतं झालं. आज तो काय पोरगा पोरगी आहे. हे काय आपण खेळ गंमत थोडी करतो. खेळ गंमत तर तुझ्या जवळ आहे यार. आज माझ्याजवळ सगळं काही असून मी स्वाभिमान केलं नाही. गरिबी काय होते हे मी जाणतो, दुःख काय होते हे मी जाणतो. तुम्हाला काय आज थोडस काही चांगलं भेटलं ना तुम्ही लवकर विसरून जाता. झोपू नको म्हणलं, थोडा बनव. मी विसरलो नाही ना. ना विसरलो ना विसरणार. चालू कर, चालू आहे. आज आपण मानव मंदिर बनवलं. लोक येतात का नाही येत पण नाही. बंद नको चालू. मी रोज जेव्हापासून मानव मंदिर बनवलं एक दिवस 5, 5:15, 5:30 पर्यंत एक दिवस. मानव मंदिर म्हणजे भगवंताचं स्थान आहे. त्या स्थानाची किंमत करतो मी, तेव्हा त्यावर त्या भगवंताची किंमत कायम आहे. नाही तर यायचे मानव मंदिर म्हणते तर कोणी दिवा लावायला आपल्या मानव मंदिरामध्ये सकाळी 4, 4:15, 4:30 पर्यंत सकाळची ज्योत लागते, सायंकाळी 6 वाजतापर्यंत सायंकाळची ज्योत लागते. नुसतं बाप म्हणल्यानं होत नाही, बापाची किंमत करावं लागते. नुसतं पोरग म्हणल्या होत नाही, पोरानं बापाची किंमत करावं लागते. बापानं पोराची किंमत नाही तर बाप जर चांगला नाही तर त्याची किंमत करू नका. पोरग चांगला नाही तर त्याची किंमत करू नका. जो चांगला नाही तो आपला नाही. सिधा गोष्टी आहे ना. तुमच्यामध्ये मोह माया भरली होती म्हणून तुम्ही लोक दूर टाकू शकले नाही. आजही मी अजून मौदा पाहिला नाही. अजून मौदा पाहिला नाही तरी हमखास सांगतो 27 वर्ष झाले बिना औषध, बिना विक्स, बिना बामनं जगत. त्यांच्यामध्ये मनाची हिंमत नाही आहे. हे करतीलच नाही तर सांगतील का? आणि हे आमने सामने नाही बोलत. हे मागं बोलतात. लोकांना मंडळ म्हणजे बाबा. मंडळ म्हणजे बाबा ठीक आहे ना, पण बाबानं जे शिकवलं त्या हिशोबानं तुम्ही चाला तरच तुमचं त्या मंडळावर.
मी टीचे काढतो आता उद्या अरे खरं आहे का? आता तुम्ही चालत नाही काही नाही तर म्हणलं तुझ्या काय लोकांनी परेशान करू काय पाहिजे म्हणून दाखवता उद्या पैसा मग सीधा सीधा म्हणायचं अध्यक्ष म्हणजे बाबा काय ना तू काय अरे थांबलं तर मानून माणसानं ज्या पदावर बसाव पहिले त्या पदाची जाणीव करून घ्या आलू करायला तू त्या पदाचे नियम पाहून घ्यायचे आणि आपण त्या याच्यात ते करू शकतो का ती क्षमता आपल्यामध्ये आहे का हे पहिले सोचून घ्यायचं आणि मग त्या पदावर बसायचं नाही तर पैसे खर्चून चुनाव लढते लोक जिंकून येते आणि चांगल्या लोकांना लोक वोट नाही देत आता लाखो करोडो बिचारा खर्च करत तर काढल नाही का अरे काढेल का नाही काढल काढणार आहे कोणा जेवढं काढल तुमच्या जेवढूनच काढल म्हणून कोणाचं खाणं नाही कोणाचं देणं नाही पण काय लालची प्राणी आहे ना मानव हे लालची प्राणी है आपण ते काम नाही केले म्हणून आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे या लोकांना अधिकार नाही आहे आता कितीतरी लोक हे भजन हे ते आता पण पहिले चांगलं शिकवणं द्यायचे भजन म्हणून काय मग ते पहिलेचे पंडित नव्हते का रंड मंड स्वाहा रंड मंड अबे काय समजलं त्याच्यात प्ले काही समजलं का पैसे आला पैसे घेऊन चालला गेला अबे याच्यात तर क्लिअर सांगितलंय 36 गोष्टी देवाचं विसर्जन करावं लागते आणि एकाच भगवंताला मानावं लागते असं क्लिअर बोलते आपला भगवंत आपला तरच तुला माहित होईल की आपला भगवान काय आहे अरे आहे का नाही आणि तुम्ही पहिल्यापासून भेंडमुंडवाल्यावरच करून राहिले आताही चालले काही लोक अरे चालव एखाद्याला म्हणलं का मी अमुक आहो तोही मस्त अबे का तुझ्या भगवानावरचा विश्वास खतम झाला का तुझा ज्या भगवंताच्या माध्यमातून तुझं जीवन बनलं ज्यानं आयुष्यभर तुझा दुःखात असलेला जीवन चांगल्या याच्यात आणून दिलं आणि आज चांगलं जीवन पुन्हा दुःखात टाकण्याच्या रस्त्यावर फालतू लोकांच्या पंचायत मध्ये पडते आणि त्याच्यावर विश्वास करते आणि आपल्या परमेश्वराचा विश्वासघात करून राहिले तुम्ही लोक असं होऊ नका कोणी किती काय सांगू ना तो आमचा काय जाऊ द्या यार आम्हाला कोणी खरेदू शकत नाही आमचा ठाम विश्वास आहे आमच्यावर आज मी होतो कसा आहो कसा झालो कसा ना आज इथं उभा कसा आहो त्याच्यामुळे विकण्याचा सवालच येत नाही स्वाभिमान पाहिजे माणसात रात्रंदिवस तुमच्यासाठी जागून म्हणजे काहीतरी त्याचा उपयोग झाला पाहिजे नाही तर माझ्या जगण्यात काही अर्थ राहणार नाही यांच्याजवळ सगळं काही होतं आपण हर तऱ्हेनं तुमच्या लोकांची मदत केली आहे हर तऱ्हेनं तुमच्या बिमारीतून तुमच्या तापाजारातून तुमच्या याच्यातून तुमच्या मालिश करून तुमचं मी मेहनत करतो म्हणून मला दुःख वाटतं हे बिना मेहनतीचे वय आपण मेहनत करतो म्हणून दुःख वाटते जो मेहनत करत नाही त्याला काहीच वाटत नाही आरामचा खायला भेटते त्याला काही वाटते का म्हणून जो बाप मेहनतीतून काहीतरी कमवते त्या पोरांचं भविष्य बनवते
त्या परिवाराला चांगल्या रीतीनं 2 टाईमचा अनाज देते, पण जेव्हा एखादा पोरगा किंवा पोरगी हे होते ना, तेव्हा माणसाला खूप वाईट वाटते. आता वाईट त्यालाच वाटते का ज्याने मेहनतीतून कमवलं, ज्याने मेहनतीतून हरामाचं भेटलं कोण त्याला घ्या रे हात चालला. काहीतरी विचार करायला पाहिजे. स्वाभिमान हा माणसाचा पहिला गुणधर्म आहे. ज्याच्यामध्ये कोणता स्वाभिमान नाही, खरोखरच त्या मुलानं जो मार्गदर्शन केलं, खरोखरच त्यांना आई वडिलांना नोकरीपेक्षा आई वडील काही हे नाही. आज लोक बरोबर आई वडील मेले पाहिजे म्हणजे तो आपला कमवून तिकडे बायको लेकरं घेऊन आलं, बायकोची जास्त. त्या पोरानं नोकरीची पर्वा नाही केली. नोकरी तर भेटल नाही भेटल तर मी लमच्याला काही करून जीवन जगेल, पण बाप माय भेटणार, हा स्वाभिमान आहे माणसाचा. आता हा स्वाभिमान काय आता जगात, आजच्या जगात वाचला असा तो पहिला माणूस दिसला का मला, त्याचं अभिनंदन करतो मी. नाही तर आजच्या जगात भेटत नाही असे लोक. असे भेटते का? नाही भेटत. आणि मी सांगतो ना, त्याची सासू विसू इतक्या कठीण परिस्थितीत होती का ज्याची काही हद नाही. एकेकाचं भविष्य जाणतो ना, भविष्य म्हणजे तुम्ही माझ्याकडे आले आणि तुमची पाहिलेली परिस्थिती, म्हणजे काय मी पंडित बिंडित नाही आहो, तुम्हीच सांगितलं माझी परिस्थिती अशी आहे म्हणून. आणि तुम्हाला जागवासाठी मी नेहमी इकडे येत राहतो, भेटत राहतो, बोलत राहतो, चालत राहतो. अरे येतो का नाही येत? प्रेम संबंध चालवा लागते माणसाला, मतलबासाठी काम नाही करावं माणसानं. आणि मग आहे काय, एक मतलब निकल गया तो पहचान देणे, असे आहे लोक, बहुत सारे लोक आहेत. का सांगू अशा लोकांचं जीवन कधी बर्बाद होईल, कधी तो कुत्र्यासारखं जाईल याची काही गॅरंटी नाही. कोणी पाहणारा भेटतच नाही ना मग. मी मेल्यावर याच्यातले अर्धे तर येतील. अरे इतकं येईल का नाही या? तर तुम्हाला एक बेईमान म्हणावं लागेल मला. आता मी पाहायला नाही येणार आहोत म्हणून कधी कधी विचार येते मला, का ते मी पहिलेच करून टाकू का? म्हणजे मला दिसत ना कोण आला कोण नाही आला. पण लोक म्हणजे झाला मरावच्या पहिले तेरवी नाही करावं. पण आता हे जमाना पाहून मला वाटते तसं चालो मेल्यावर येते नाही येत. कारण आपले आपलेच नाही ना, काही सांगता नाही येत. कोणावर भरोसा करा? गंमत नाही करत आहोत, हकीकत आहे. हे फालतूच आहे आपलं. पण आम्ही कुठेतरी त्या परमेश्वराच्या शब्दामध्ये फसून आहोत. आणि आमच्या भगवंतानं आम्हाला, आमच्या महान त्यागी बाबा लिंबूजीनं शिकवलं आहे की मानव सेवा हीच खरी भगवंताची सेवा आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मग आम्ही हे सगळं करत आहोत. आणि एवढं मोठं तुमचं प्रेम भेटलं, आनंद वाटते हो मला, जे माझ्या नात्या रिश्त्यानं कधी दिलं नाही मला. इतका आनंदित आहो, इतकाही आनंदित आहो का आजही मेलो तरी कधी मला काही परवा नाही आहे. खूप काही दिलं मला. हा तुमचा प्रेम, तुमचा आशीर्वाद, तुम्ही दिलेलं सहकार्य, याच्यानं माझं अंतःकरण पूर्ण एक खूप मोठं भयानक काम झालं असं मला वाटते. आणि मी माझं जीवन धन्य झालं असं मला वाटते. आणि आता माझ्या जीवनाची मला आशा नाही. काय करू, झालं ना. आता थोडक्यात बरं राहील बाबा, उद्या का होतं का नाही. कोस काढून जगण्यात काही अर्थ नाही. म्हणून
वेळ भरपूर झाला आहे. पुन्हा आपला 28/2चा कार्यक्रम येत आहे. त्या कार्यक्रमालाही आपण खूप याच्यानं गाजवू. तुमचा सहकार्य, तुमचा सहयोग, तुमचा साथ याच्यानं आपण असे महान जनजागृतीचे कार्य करत राहू. सगळ्या लोकांनी आज इथं जे सहकार्य दिलं, जे सहयोग दिलं आणि आज या कार्यक्रमाची शोभा वाढवली, मी एकदा सगळ्या मान्यवर सेवक सेविका बालगोपाळांचा सगळ्यांचा आभार मानतो. खूप मोठं लौकिक या ठिकाणी निर्माण झालं. असेच कार्य करत राहा आणि सत्कर्मासाठी आपण झटा. सत्कर्म करणं हे परमेश्वराचे कार्य करण्यासारखे आहे. म्हणून सत्य कर्माच कार्याची भीती न ठेवता खुल्या मनानं एक परमेश्वरी कार्य करत राहा, एवढी आशा मी तुमच्या जवळ बाळगतो. आणि सदैव तुमचं आमचं साथ आज जीवनभर चालत राहील. आणि आपण जीवनामध्ये या परमेश्वरा महान त्यागी बाबा जुमदेवजीचं नाव लौकिक करण्याचं काम आतापर्यंत जे काही या लोकांनी केलं ते मला नाही माहित, परंतु आता तरी आपण लौकिक करण्याचं काम कराल ही आशा बाळगून मी आपले 2 शब्द इथं समाप्त करतो. आणि आपलं अध्यक्ष भाषण समाप्त असे जाहीर करतो. आपण एकट्याने बाबाचा जयघोष करू. रुद्रावतार भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय. परमात्मा एक. भगवान बाबा हनुमान जी ला नमस्कार. महान त्यागी बाबा जुमदेव जी ला नमस्कार. बाबा हनुमान जी नमस्कार. बाबा हनुमान जी नमस्कार. बाबा हनुमान जी नमस्कार. सगळ्या सेवकांना नमस्कार.